आपल्या प्रतिनिधी मुंबईहून लालबागच्या राजाच्या इथून मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने गणेश भक्त फक्त राज्यभरातूनच नाही तर देशभरातून आणि इतर देशातून सुद्धा आता येताना पाहायला मिळत असतात। या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमाने सुद्धा आता करडी नजर असणार आहे। निश्चितच नीलम, खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये प्रसिद्ध असा आणि नवसाला पावणारा लालबागचा राजा, या राजाच्या चरणी अनेक म्हणजेच लाखोच्या संख्येनं गणेश भक्त जे आहेत ते नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। नुसतेच मुंबईतूनच नाही, राज्यभरातून नाही, देशभरातून नाही तर परदेशातून अनेक गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या दर्शनासाठी येत असतात। मात्र आपण पाहतो की सध्या यावेळी एक वेगळीच सिक्युरिटी या ठिकाणी पाहायला मिळते। विशेषतः आपण पाहतोय AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे। सध्या जर मी या ठिकाणीची दृश्य जर दाखवली तर लालबागचा हा मुख्य द्वार आहे आणि मुख्य द्वाराच्या बाहेरच आपण पाहतोय की मोठा पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय। तब्बल 8000हून अधिक जे आहेत पोलीस कर्मचारी, अधिकारी असे सगळे मिळून जे आहेत ते नुसतेच स्वातंत्र्यरित्या लालबागच्या राजाच्या या सगळ्याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कारण मोठी गर्दी जी आहे ती याच परिसरामध्ये दरवर्षी होत असते आणि त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा विशेषतः स्वातंत्र्यरित्या या ठिकाणी पोलिसांचा हा बंदोबस्त पाहायला मिळतोय। सध्या आपण पाहिलं तर 10 दिवसांमध्ये लाखो भाविक जे आहेत दर्शनासाठी गर्दी करतात आणि लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणपतीपैकी एक आहे आणि त्याचेच मंडळ जे आहे ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समाजाच्या कल्याणासाठी देखील सामाजिक कार्य करत असतात। त्यामुळे एकूणच लालबागच्या राजाची ही वेगळीच ख्याती आहे। सध्या यंदा जर आपण पाहिलं तर पोलिसांनी एक वेगळीच व्यवस्था म्हणजे CCTVच्या माध्यमातून देखील करडी नजर असणार आहे। कारण CCTV जे आहेत ते अनेक ठिकाणी जे आहेत म्हणजे संवेदनशील ज्या ठिकाण आहेत त्या ठिकाणी CCTV मोठ्या प्रमाणात बसवण्यात आलेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की रस्त्यावरती होणारी जी गर्दी आहे या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी फिरते मोबाईल व्हॅन असतील किंवा मग ज्या पोलिसांच्या व्हॅन आहेत या माध्यमातून देखील विशेष लक्ष असणार आहे। सोबतच सिव्हिलमध्ये देखील अनेक अधिकारी कर्मचारी हे गर्दीमध्ये फिरताना पाहायला मिळतील। त्यामुळे कुठेही या संपूर्णतः 10 दिवसाच्या गणेश उत्सवामध्ये कुठेही गालबोट लागू नये याची पूर्णतः खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई पोलीस देखील तितकंच सज्ज आहे। यासोबतच लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते हे देखील तितकेच सज्ज यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी नक्कीच मीनाक्षी आणि चेतन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन या संदर्भात माहिती आपल्याकडून जाणून घ्यायची। या संदर्भात आपण गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। इतर सर्व माहिती आपल्याला राज्यभरातून मिळणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।